साताऱ्यातील सावरी गावातून 20 कोटींचं ड्रग्ज जप्त करण्यात आलंय। जावळी तालुक्यातील सावरीत जनावरांच्या गोठ्यात एमडी ड्रग्जचा कारखाना सुरू होता। याच कारखान्यावर मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकत रॅकेटचा पर्दाफाश केलाय। या कारवाईत गुन्हे शाखेने 10 किलोहून अधिक एमडी ड्रग्ज जप्त केले, तर 4 ताब्यात घेण्यात आले। या घटनेनंतर विरोधकांनी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे। या प्रकरणाशी उपमुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाचा संबंध जोडला जातोय। महाराष्ट्राला यामुळे उडता महाराष्ट्र का म्हणू नये असा सवाल उपस्थित होतोय। मुंबई गुन्हे शाखेने मुंबईत केलेल्या एका कारवाईत दोघांना अटक केली होती। त्यांच्या चौकशीतून साताऱ्यातील या कारखान्याची माहिती समोर आली आहे। त्यानुसार मुंबई पोलिसांनी जावळी तालुक्यातील सावरी येथे एमडी ड्रग्ज या कंपनीवर छापा टाकून तब्बल 20 कोटी रुपयांचा अंमली पदार्थांचा साठा जप्त केलाय। म्हशीच्या गोट्यात सुरू असलेल्या कारखान्यात अंमली पदार्थांची निर्मिती व कच्च्या मालाचा साठा करण्यात आला होता। मुंबई पोलिसांनी अत्यंत गोपनीयता बाळगून ही कारवाई केली आहे। या प्रकरणी 3 बांगलादेशी कारागीर व अन्य एक अशा 4 ताब्यात घेण्यात आले। नाही, गेल्या 4 वर्षापासून आम्ही इतर राहत नाही। आम्ही आमच्या गावाला म्हणजे बामणीला राहतो। मी अटॅक आल्यामुळं परत आम्ही इकडे आलो नाहीत। त्यावेळी रस्ते वगैरे गाड्याने जाणे शक्य नव्हतं, म्हणून आम्हाला हे सोडून जावं लागलं घरी। त्या अद्यापर्यंत आम्ही इकडे परत आलो नाही। गेल्या वर्षी उन्हाळ्यामध्ये हा वाडा जळला, वाडव्याने संपूर्ण जळला। ते आहे त्या स्थितीमध्ये तो आजही आहे तसाच। बाकी असं काय मला माहित नाही की इकडे काय चालतंय, कारण इकडं जवळजवळ 3-4 किलोमीटर वर जंगलात हे आहे सगळं। इथं काय चालतंय कोणाला मलाही माहित नाही। आजूपासून माहित असतं तरी मला कळलं असतं, पण आसपास कुणाला इकडे फिरकत नाही।